वाशिमच्या रिसोड विधानसभेमध्ये एकूण तिरंगी लढत पाहायला मिळत आहे। वंचितचीही फाईट या तिन्ही उमेदवारांसोबत दिसत आहे। मात्र वाशिम जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचं जे काही राजकारणाचं लक्ष लागलेलं विधानसभा क्षेत्र आहे ते आहे रिसोड। कारण रिसोडमध्ये माजी खासदार भावना गवळी ज्या 5 टर्म खासदार आलेले आहे त्या पुन्हा एकदा या रिसोड विधानसभेच्या रणांगणात उतरले आहेत। तसेच माजी खासदार आणि भाजपाचे नेते जे अपक्ष आहेत अनंतराव देशमुख हे देखील निवडणूक रिंगणात आहेत। आणि 3 टर्म आमदार असलेले चौथ्यांदा ज्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली असे अमित झनके या रिसोड विधानसभेमध्ये निवडणूक रिंगणात उतरले आहे। त्यामुळे या वाशिमच्या रिसोड विधानसभेमध्ये मोठी रंगत पाहायला मिळते। या रिसोड विधानसभेमध्ये अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे। पाणी, रस्ते आणि आरोग्याच्या सुविधा देखील अद्यापही अपूर्ण असल्याचं मतदार सांगतायत। आपण आहोत रिसोड शहरातील या मुख्य बाजारपेठेत। आपण जाणून घेऊया मतदारांचा कौल। हे भावा कुणाची हवा यामध्ये। माझ्या समवेत काही या विधानसभेमधील रिसोड विधानसभेमधील मतदार आहे, आपण यांना विचारूया। दादा मला सांगा, रिसोडच्या विधानसभेमध्ये फार तगडी म्हणजे फार मोठी फाईट दिसते। तिरंगी लढत आहे आणि काही अपक्ष देखील किंवा इतर जे पक्षाचे आहेत उमेदवार ते देखील निवडून रिंगणात आहे। काय सांगाल कुणाची हवा आहे, नेमकं कारण काय? कारण काय मध्ये सध्या तिन्ही बी टफ आहेत, त्याच्यामुळे आणि जे वोटर आहेत ते खूप संभ्रमणामध्ये आहे की बा नेमके कोणाला वोट करावं। कारण जे बी उभे राहिलेले आहेत ते सर्व नेटचे आहेत आणि जवळचे आहेत आणि वोटरला प्रश्न पडला बाबा नेमकं द्यावं कोणाला। बरं काय काय मुद्दे नेमकं तुम्ही कोणाला एकदा हवा कोणाची आहे या रिसोड विधानसभेमध्ये? हवामध्ये तर सध्या भाऊसाहेब म्हणजे कोण नेमकं? नेमके म्हणजे जरा अनंतराव भाऊजी देशमुख यांची हवा आहे असं माझं म्हणणं आहे। काय कारण आहे? काय कारण म्हणजे तो नेता माझ्या मते चांगला आहे। फक्त नेता चांगला आहे, कारण तर असेल ना काही। परंतु जर विकासाच्या हिशोबाने विचार जर केला तर म्हणजे विकास नावानी म्हणजे काहीच नाहीये। विकास मला वाटत नाही। पहिली गोष्ट म्हणजे आरोग्यावर, शिक्षणावर, न्यायावर, या गोष्टीवर सर्वात म्हणजे हे पाहिजेत असते। तो विकास अजून झाला नाही असं मला वाटतं। त्यामुळे तुम्ही म्हणता अनंतराव देशमुख यांची हवा आहे? खूप माझ्या मते तर आहे, सध्या तरी आहे। पुढे जाणून आता सर्व माझे आमचेच येतं, त्याच्यामुळे काही विषय नाही। आम्ही ते काय जास्त हे करू शकणार नाही। कारण कसं असते माहिती आहे का, सर्व आज गावातलो आम्ही सर्वजण आम्हाला सगळे सारखेच येतं। फक्त एवढं आम्हाला संभ्रमणात टाकून दिलेलं की बा आम्ही नेमकं देऊ कोणाला। दादा मला सांगा, तुम्ही मतदार आहात, कुणाची हवा आहे, काय कारण? या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार भावनाताई गवळी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमित सुभाषरावजी जनक आणि अपक्ष उमेदवार अनंतराव विठ्ठलरावजी देशमुख यांच्यात तिरी लढत आहे। बरोबर आहे, पण या मतदारसंघामध्ये कोणताही विकास झाला नाही। यांच्या खेचाताणीमध्ये, या तिघांच्या खेचाताणीमध्ये लोक संभ्रममध्ये आहेत ते कोणाला मतदान करायचं। अरे मला सांगा, तुम्ही हवा कुणाची आहे नेमकं? हवा सांगतो ना, मग तुम्हाला हवाही सांगतो। या तिन्ही तिन्ही नेत्यामुळे मतदारसंघात कोणतेही कामे झाले नाही, कोणताही विकास झाला नाही। आरोग्यविषयक नाही, कोणत्या नाल्या नाही, कोणते ग्रामपंचायत रस्ते नाही, जिल्हा परिषद बांधले रस्ते नाही, कोणताही विकास झाला नाही तिन्ही लोकांच्या खेचाताणामुळे। त्याच्यामुळे माझी एक इच्छा आहे, जनतेला एक नम्र विनंती आहे की यावेळेस नवीन उमेदवार पाहून मतदान करावे ही मला इच्छा आहे। नवीन उमेदवाराची हवा आहे। उमेदवार विष्णुपंत भोतेकर। दादा मला सांगा, तुम्ही विक्रेते आहात, तुम्ही इथे फळ विक्रेते आहात, नेमकं या मतदारसंघात हवा कुणाची आहे? सध्या निवडणुकीचा प्रचार चरमसीमेला आहे, म्हणजे केवळ काही दिवसांवर निवडणूक येऊन ठेपलेली आहे, कुणाची हवा? माझ्या मते तर आमच्या मनानं असं वाटतं की आम्हाला आमचा गावचा नेता हवा। आमचा गावचा नेता एकच आहे, भाऊसाहेब रिसोडसाठी जे करू शकतील ते बाहेरचा माणूस करू शकणार नाही। म्हणजे अनंतराव देशमुख यांची हवा आहे? अनंतराव देशमुख। आणखी काही मतदार आहेत माझ्या समोर, आपण त्यांनाही विचारूया। मला सांगा दादा, तुम्ही कुठले आहे? लिंगाव कोतवालचे आहे। कोणाची हवा आहे आणि नेमकं का? अनंतराव भाऊ अपक्ष आहेत ना ते? अपक्ष। भाजपाचे नेते अपक्ष आहेत। मला सांगा, नेमकं त्यांची हवा कशामुळे, काय काय मुद्दे राहिलेले आहेत की तुम्ही त्यांना वोटिंग करताय? या 15 वर्षात
रिसोड तालुक्यात एकही काम झालेलं नाही. अच्छा. आम्ही साहेब हे निवडून येतात 5 वर्ष फिरत नाही, त्याच्यामुळं लोकांची नाराजी आहे. हां. मग तुमचं म्हणणं आहे की अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांची हवा आहे. हवा. आणखी काही मतदार आहेत, मला सांगा दादा, तुम्ही पण या भाजी मंडीमध्येच असता, हवा कोणाची आहे आणि नेमकं काय कारण आहे? कारण या मतदारसंघामध्ये एकूण 13 उमेदवार आहे आणि तिरंगी लढत आहे. सगळ्यात महत्त्वाची जे काही निवडणुकीमधील आपण जे काही उमेदवार म्हणतो, सुशिक्षित उमेदवार, हे वाशिम जिल्ह्यातील केवळ रिसोड विधानसभेमध्येच आहे, इतर ठिकाणी नाही असं नाही. पण जी काही फाईट होते ती फार मोठी आणि तगडी होते. कोणाची हवा आहे? हवा तर सध्या काही सांगता येत नाही. अच्छा. अजून काही 20 तारखेला काहीच नाही, काही सांगता येत नाही. हां. कोणाचीच हवा नाही सध्या काहीच नाही सांगता येत. अच्छा. 33% हो, ते दिसते सगळे सारखे. सगळे सारखेच. बरं. वंचितही आहे ना इथे? वंचित पण आहे ना? वंचित तर नाहीच आहे मला असं वाटतं. नाहीच आहे. हां. आणि इतरही उमेदवार आहेत ना, एकूण 13 उमेदवार आहेत. मग कोणाची तरी हवा असेल ना? सध्या काय मला वाटते ताईसाहेब, भाऊसाहेब आणि जनक साहेब तिघं आहेत. तिघं सारखे आहे हो, तिघं असं तुमचं सारखे. म्हणणं? दादा मला सांगा, या मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे? नेमकं निवडणुकीचं वातावरण काय या रिसोड विधानसभेत? या मतदारसंघामध्ये भाऊ हवा तर सध्यापर्यंत जी आहे की सध्या हवा ही 2 लोकांची आहे, ताईसाहेब आणि भाऊसाहेब. कारण या 2 सभा झाल्या तेव्हापासून ताईसाहेब ह्या ॲग्रेसिव्ह पुढे आलेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी हा मतदारसंघ त्यांनी 6 आमदार लोकसभा खेळल्या आहेत, 5 सभा खेळलेल्या आहेत, 5 आमदार त्यांनी. तर त्यांच्यासाठी त्यांची प्रचारात त्यांची आघाडी आहे आणि भाऊसाहेब हे त्यांचे प्रतिस्पर्धी असू शकतात. हे माझं मत और जनतेच्या मताच्या नात्याने सांगतो. म्हणजे हवा कोणाची आहे तुमचं म्हणणं? हवा सध्या भावना, कारण या लोकांची हवा आहे भावनाताई आणि भाऊसाहेबांची हवा आहे. कारण शेवटचं इलेक्शन आहे, कारण ते आहे म्हणून त्यांना त्यांची हवा आहे. आणि लोकांना लोकप्रतिनिधी असा हवा आहे की तो काहीतरी जनतेचं काम करेल, विकास करेल. कारण आतापर्यंत विकासाच्या मुद्द्यावर कुठेच निवडणूक लढल्या गेली नाही, जातीपातीच्या राजकारणावर लढल्या गेली. पण यावेळेस विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक होते अशी हवा दिसते, म्हणून यावेळेस भाऊसाहेबाची हवा सर्वत्र दिसते. रिसोड विधानसभेत अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांची हवा आहे. कारण जातीपातीचं राजकारण न करता विकासाच्या मुद्द्यावर राजकारण होते म्हणून. बरं. मला सांगा, तुमचं गाव कोणतं आहे? कोयाळी जाधव. कोयाळी जाधव आहे. काय तुमच्याकडे हवा काय रिसोड विधानसभेमधील हवा? रिसोड विधानसभेमध्ये आतापर्यंत भाऊसाहेबांना कामं केले आणि कोणत्याही पक्षात नसताना कामं केले असं जनतेचं म्हणणं आहे. तुम्ही पण जनतेत येता ना? जनतेत मी तर कोणत्या पक्षाचा नाही, काय नाही. हां, असं जनतेचं म्हणणं आहे. व त्या माणसानं आत्तापर्यंत राजकारण टिकून ठेवलं, कोणत्याही पदावर नसताना. पडले तरी ते कामं करतातच, आले तरी कामं करतातच. या हिशोबानं आमच्या इकडे खेड्यापाड्यानं सध्या भाऊचीच जास्त चर्चा. अनंतराव देशमुख अपक्ष उमेदवार यांची हवा आहे. अपक्ष. दादा, तुम्ही कुठल्या गावच्या? मांगोडी. तुम्हाला माहिती आहे रिसोड विधानसभेमध्ये मोठी चुरस आहे, मातब्बर उमेदवार निवडणूक रिंगणात आहे, काय सांगा? कितीही मातब्बर असले तरी सध्या जनतेचा कल आणि लाडक्या बहिणीचा कल हा सध्या भावनाताई गवळी यांच्याकडेच आहे. तरी त्या आता आम्ही या जनतेमध्ये फिरतोय, तर आम्हाला जनतेमधले काही शेतकरी असतील, युवा पिढीचे काही मंडळी असेल, त्यात महिला असतील, तर त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं, महिलांनी तर खरोखर आम्हाला स्पष्ट सांगितलंय की आम्हाला भावनाताई गवळीशिवाय दुसरा कोणत्याही उमेदवाराला मतदान करायचं नाही आहे. असं प्रत्येक गावामध्ये. काय कारण आहे? कारण लाडकी बहीण योजना आहे, तुमच्या शेतकऱ्याचं वीज बिल माफ केलं, त्याही पद्धतीत शेतकऱ्याचा प्रतिसाद आम्हाला खूप मिळतोय. पुन्हा शिंदे साहेबांनी काल परवाचं रिसोडला त्यांची सभा झाली, शिंदे साहेबांनी शेतकऱ्याविषयी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे की हवा भावना गवळीची आहे? 100% निश्चित भावनाताई गवळी यांचाच विजय होणार आहे आपल्या रिसोड मालेगाव मतदारसंघातून. आणि पंकजाताईची सभा झाल्यामुळे तोही समाज ताईंसोबत 100% आहेच, त्यांनी शब्दही ते दिलेले आहेत. ओके, ठीक आहे. दादा, मला सांगा, कोणाची हवा आहे? भावना गवळी. भावना गवळी. काय तुमच्याकडे चित्र? मातब्बर उमेदवार आहेत, तिरंगी फाईट दिसते रिसोड विधानसभेमध्ये. भावनाताई. हवा भावनाताई. भावना गवळी. महायुतीचे उमेदवार. हो, भावनाताई गवळी. दादा, हा रिसोड विधानसभा मतदारसंघ आहे, इथे तिरंगी लढत पाहायला मिळते. माजी खासदार, ज्या 5 टर्म खासदार आलेले आहेत त्या भावनाताई गवळी, माजी खासदार अनंतराव देशमुख
आणि 3 टर्मचे आमदार विद्यमान आमदार अमित झनक तसेच वंचितची आणि आणखी एक उमेदवार आहेत विष्णुपंत भुतेकर यांच्यासह इतर उमेदवारांची म्हणजे चुरस दिसते यांच्यामध्ये लढत मोठ्या प्रमाणात आहे. काय वाटते तुम्हाला कोणाची हवा आहे? हवा आनंदराव भाऊची अपक्षाची. अपक्षाची हवा काय कारण काय आहे नेमकं? कारण जनतेच्या कामं केल्याबद्दल. जनतेचे कामं केले आनंदराव भाऊनी. बाकीचा काय विकास काय म्हणते रिसोडचा? विकास मग गेली केला कोण जे तेच आहे आनंदरावांनी केला. बाकीचा विकास रखडला आहे ना, आरोग्य पाणी आणि इतर समस्या देखील आहेत. हो आता निवडून आल्यावर होईल काय व्हायचा विकास पुन्हा. विकास आहे तो भाऊ करतील असं 100% वाटते. मला सांगा भाऊसाहेब, रिसोड विधानसभेमध्ये मोठी चुरस आहे. सद्यस्थितीत तर तिरंगी दिसते. एकूण 13 उमेदवार आहेत. रिसोड विधानसभेमध्ये कोणाची हवा आहे असं तुम्हाला वाटतं? हवा तर तिघांची वाटते सध्या, पण बाजू कोण मारतो याच्यावर हे हवा तर तिघांची बी आहे की भावनाताई गवळी, अमित भाऊ जनक आणि अनंतराव भाऊ देशमुख या तिघांची हवा वाटते. पण बाजी मारताना कोण दिसते आता बघूया. म्हणजे सद्यस्थितीत रिसोडमध्ये हवा नाही असं तुमचं म्हणणं आहे? त्रिशंकू वाटते सध्या. त्रिशंकू वाटते म्हणजे असं कोणच एखादं पहाटं जड आहे असं वाटत नाही. अरे केवळ काही दिवस उरले आता प्रचारासाठी. तरी सांगता येत नाही. तरी निश्चित नाही सांगता येत. तिरंगी लढत वाटते. संभ्रम आहे. मला सांगा दादा, आपल्या रिसोड विधानसभेमध्ये चांगली चुरस आहे. सुशिक्षित आणि मातब्बर उमेदवार या मतदारसंघामध्ये उभे आहेत. कोणाची हवा वाटते? अनंतराव भाऊ देशमुख. अनंतराव भाऊ देशमुख. काय कारण आहे नेमकं? अनंतराव भाऊ खूप प्रशासन कौशल्य आहे त्यांच्याजवळ. MSc गोल्ड मेडलिस्ट आहे. कार्यकर्त्याचं वलय आहे. 2 वेळा पराभव झालेला आहे. त्यांना प्रचंड सहानुभूतीची लाट आहे आणि यावेळेस हमखास अनंतराव भाऊच निवडून येणार आहेत. विकासाचे काय मुद्दे आहेत? विकास काय, 40 वर्ष एकाच घराण्यात सत्ता राहिली. मतदारसंघाचा विकास अजिबात झाला नाही. आमदाराच्या गावातच स्मशानभूमी नाही, तर बाकीच्या मतदारसंघाचा काय विकास आहे? MIDCसाठी जागा आरक्षित आहे, पण MIDCकडं स्थानिक आमदारांना लक्ष दिलं नाही. इथं रिसोडला चांगली बाजारपेठ आहे. MIDC व्हायला पाहिजे होती, जेणेकरून बेरोजगाराचा प्रश्न सुटला असता. अच्छा, अनेक मुद्दे प्रलंबित आहेत. त्यामुळे तुम्ही म्हणता पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष आहे, रस्त्याची दुरावस्था आहे. रिसोड मेहकर रस्ता अत्यंत खराब आहे. म्हणजे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जे मूलभूत प्रश्न आहेत ते आणखी प्रलंबित आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता आनंदराव भाऊ. इथं स्थानिक रिसोडला तालुका मोठा आहे, बाजारपेठ आहे. त्या मानानं इथं आरोग्याच्या सुविधा नाही. इथं उपजिल्हा रुग्णालय सुद्धा पाहिजे. गोरगरिबाच्या रुग्णांची व्यवस्था होऊ शकते. अच्छा, त्यामुळे असं म्हणता की अनंतराव भाऊ यांचीच हवा आहे? अनंतराव भाऊची हवाच नाही. शिवरसाट माझं नाव लिहून घ्या. भगवान सीताराम घुगे वाडीवाकद. अनंतराव भाऊ हे हमखास निवडून येतील म्हणजे येतील. 3-4 उमेदवार माहिती आहे आमच्या जवळचे म्हणजे असे, पण 3-4 मधून उमेदवाराचा जोर जास्त अनंतराव भाऊ विठ्ठलराव देशमुख यांचा जोर आहे. यांचा जोर आहे आणि तेच पाहिजे. त्यांचीच हवा आहे. त्यांचीच हवा आहे का मतदार? त्यांचीच हवा. काय कारण आहे? त्यांचे आता ते भाजपचे नेते, त्याच्यानंतर तिकीट भेटले नाही त्यांना, तरी पण लोकांचा विश्वास त्यांच्यावरच आहे. अच्छा, काय विकासाचे काही मुद्दे नाहीत का या मतदारसंघामध्ये? विकास झाला असं वाटते? विकास ते 15 वर्षापासून ते नाहीतच, आणि आता ते जर आले तर भरपूर विकास होईल. अच्छा, म्हणून तुम्हाला असं वाटते अनंतराव अपक्ष उमेदवार. मला सांग दादा, तू तरुण आहेस, माहिती आहे तुला कोण कोण उमेदवार आहे, हवा कोणाची आहे? सध्या तरी या मतदारसंघात 3 उमेदवाराची हवा चांगली आहे. एक विद्यमान खासदार भावनाताई गवळी आणि आनंदराव देशमुख, अमित झनक. तरी मला तरी वाटते म्हणजे या निवडणुकीत ताईसाहेबाचा विजय होईल. ताईसाहेब म्हणजे भावना गवळी यांचा विजय होईल? त्यांचीच हवा आहे असं वाटते? हो. काय कारण? म्हणजे आता कसं असते, आता कोणाचा बी पक्ष असल्यामुळे आता लाडक्या बहिणीच्या योजना भरपूर आल्या. एसटीत बाई अर्ध्या तिकिटात चालली कुठं बी, माणसाला नसले तरी चालली पण बाईला ना. अच्छा, त्यामुळे म्हणजे सरकारी योजनाचा लाभ चांगला मिळाला महिलांना किंवा इतरांना, त्यामुळे तुम्ही म्हणता भावना गवळी निवडून येऊ शकतो. हवा आहे. कोणता आहे? भापूर. भापूर आहे. मला सांगा भापूर, तुम्हाला शासनाच्या योजनांचा लाभ झाला का काही?
लाडकी नाही. बहीण वगैरे मिळाली? हा लाडक्या बहिणीची मिळाली. लाडकी मिळाली. कोण कोण उमेदवार आहे माहिती तुम्हाला विधानसभेमध्ये? अनंतराव भाऊ देशमुख, हो भावनाताई गवळी, भावनाताई, अमित दादा सनक चट चट असे आहेत हो. उमेदवार. कोणाची हवा आहे तुमच्याकडे? आमच्याकडे भावनाताईची. भावनाताईची. हा काय कारण आहे? भावनाताई निवडून येतील असं तुम्हाला वाटते? दादा येले त्याच्यात काय पण जसं आम्हाला द्यायला हे केलं त्याला द्यायचं. अच्छा, हा म्हणजे शासनाच्या योजना मिळाल्या म्हणून. हो. दादा मला सांगा तुमच्याकडे हवा कोणाची? तिघाची सांगितली ना. तिघाची हवा आहे. उमेदवार माहिती आहे तुम्हाला कोण कोण आहे? हो तिघाची अशी कोणाची एकाची हवा नाही असं? नाही तिघाची सारखी. जनक साहेबाची हवा आहे. अमित जनक साहेबाची. काय कारण आहे? विकास, त्याने विकास केलेला आहे. वरचं सरकार नसून सुद्धा त्यांनी वरचं काम खेचून आणून आपल्या सर्कलमध्ये, आपल्या विभागामध्ये काम केलेलं आहे. विधानसभेमध्ये हो हो असं तुम्हाला वाटतं? आम्हाला असं वाटतं. त्यामुळे हवा कोणाची आहे? अमित जनक. अमित जनक यांची. हो तिहेरी फाईट दिसते. अमित जनकच फाईट मध्ये. अमित जनक हवा हवा त्याचीच. एकदम मजबूत अशी दावेदारी सगळेच उमेदवार सांगतात. म्हणजे तिहेरी लढत दिसते. काही इतरही आहेत. तुम्हाला काय वाटते कोणाची हवा आहे? बऱ्यापैकी वातावरण आतापर्यंत 3 टर्म झाले पंजा आहे, पण लोक त्याला यावर्षी कंटाळलेले आहेत. ताईसाहेबाबद्दलही थोडासा रोष आहे. अपक्षाबद्दल थोडंसं पॉझिटिव्ह वातावरण आहे. अच्छा, म्हणजे नेमकं कोणाची हवा आहे? अपक्ष अनंतराव देशमुख. अनंतराव देशमुखाची हवा आहे. काय कारण वाटते? कारण म्हणजे सहानुभूती आहे. 3 टर्म झाले, काही कोणतंही पद नसताना व्यवस्थित काम करत आहेत. आणि जनसमर्थन खूप चांगल्या पद्धतीत त्या माणसाला. समर्थन चांगलं आहे. त्यामुळे अनंतराव भाऊ यांची हवा आहे असं? 100%. हो ना. सध्या आपल्या भावनाताई गवळी, त्याच्यानंतर 3 टर्म जे लढत जिंकलेले आहेत आपले आमदार अमित भाऊ जनक आणि आपले अनंतराव देशमुख साहेब. कुणाची हवा आहे? हवा तर सगळ्या तिघांची पण आहे साहेब. म्हणजे असं कोण निवडून येईल असं नाही सांगता येत. असं सांगता येणार नाही. म्हणजे निश्चित सांगू शकत नाही तुम्ही की सध्या हवा कोणाची आहे? हा, निश्चित सांगता येणार नाही. कामं सर्वांचे चांगले आहेत. आपण निश्चित नाही सांगू शकणार. अमित भाऊ, अनंतराव भाऊ आणि भावनाताई. कुणाची हवा आहे? आमच्या चिखलीत तर अनंतराव भाऊची आहे. अनंतराव भाऊची आहे. हो. वाशिमच्या रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय मातब्बर उमेदवार असून रिसोड विधानसभेमध्ये मतदारांनी आपापले जे काही मतं होती ही प्रदर्शित केली. हे भावा कुणाची हवा या सदरामध्ये मतदारांनी आपली मतं मांडली असून वाशिम जिल्ह्यातील हा जो काही मतदारसंघ आहे हा राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो आहे. कॅमेरामन सुरेश गिरीसह किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, रिसोड, वाशिम.